नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी मिठाई भंडारमध्ये मिळणारी आणि आपल्या सगळ्यांची आवडती काजू कतली किंवा काजू बर्फीची रेसिपी शेअर करते आहे. टेक्स्चर परफेक्ट आहे, टेस्ट परफेक्ट आहे आणि इथं तुम्हाला पावडर वगैरे करायची झंझट नाही आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे. रेसिपी नक्की बघा. इथे मी काजू स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवले होते. काजू जर भिजवले तर त्याची पेस्ट फाईन पेस्ट होती, अगदी गंधासारखी पेस्ट होती. तुम्ही नॉर्मली पावडरसुद्धा करू शकता. पावडर करून चाळावं लागतं. भिजवलं तर तो त्रास होत नाही. काढून ह्याची फाईन पेस्ट बनवून घेते. पाणी न घालता पेस्ट बनवायची आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता खूप फाईन पेस्ट झाली आहे काजूची. हे आता आपल्याला गाळून काढायची गरज नाही. साखरेचा 1 तारी पाक करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी इकडं 3/4 कप साखर घेतली आहे. जितके काजू घेतलेत त्याचं 3/4 विरघळवून घ्यायची. आणि मी फक्त साखर बुडेल इतकंच पाणी घालून आपण हे विरघळवून घेऊया. साखर विरघळून घेणार आहोत. इथे एक प्लास्टिकचं शीट घेतलेलं आहे. हे थोडंसं जाड शीट आहे. साखर विरघळेपर्यंत आपण ह्या शीटला थोडंसं तुपाचा हात लावून घेऊया. बटर पेपरसुद्धा घेऊ शकता किंवा प्लास्टिक कवर अवेलेबल असतो इझिली. आपण प्लास्टिक कवरला सुद्धा लावू शकतो. इथे बघू शकता तुम्ही साखर छान विरघळलेली आहे. पण साखरेचा 1 तारी पाक होईपर्यंत थोडंसं ह्याला अजून शिजवून घेणार आहोत. पाक 1 तारी झाला की आपण ह्यात जे काजूची पेस्ट आहे आपण बनवलेली ते मिक्स करून घ्यायची आहे. मी थोडंसं केशर घालून घेते. हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता तुम्ही बघू शकता आपला पाक रेडी आहे. हे बघा, शेवटचा थेंब अगदी 1 तारी पाक होतोय आपला. आता हे आपण छान मिक्स करून हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे आता हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे. कलरसुद्धा चेंज झाला आहे ह्याचा, तुम्ही बघू शकता. या स्टेजवर मी यात एक लहान चमचा तूप घालते आणि हे मिक्स करून घेते. आता तुम्ही इथं बघू शकता हे चांगलंच घट्ट झालं आहे. आता यातलं थोडंसं मिश्रण मी घेऊन चेक करते हे झालं आहे की नाही. हे थोडं मी थंड करायला ठेवते. गोळा झाला की समजायचं आपलं मिश्रण रेडी आहे. हे बघा, इथं हा गोळा बनतोय. आता आपलं हे मिश्रण रेडी आहे. आपण ह्याला कवरवर घेऊन थोडंसं थंड करून घेऊ. आता हे मिश्रण मी पूर्ण शीटवर ओतून घेते. ह्या शीटला ऑलरेडी आपण तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण हे छान मळून घेणार आहोत कवरवरच असं. ह्याच्यात थोडंसं केशर घातल्यामुळे ह्याला थोडासा कलर असा येलोइश आला आहे. आता हे कवरच्या एका साईडला घेऊन मी वरनं पुन्हा कवरची दुसरी बाजू घालून आता हे हलक्या हाताने लाटून घेणार आहे मी. आता हे छान आपण लाटून घेतलेलं आहे. ह्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्याशिवाय आपण हे कट डायमंड शेपमध्ये कट करू शकतो आपण किंवा स्क्वेअरमध्ये, हे आपली चॉईस आहे. इथे माझा एक व्हिडिओ चुकून डिलीट झालेला आहे, म्हणजे जे कटिंग केलेलं. परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट टेस्टची काजू कतली रेडी आहे. तुम्ही इथं बघू शकता. मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. इतकं परफेक्ट गार झाल्यानंतर इतकं परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे त्याला. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.